मॅडम थोडं एक मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसतोय। छात्रों के गूंज हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे की 22 तारखेला आदरणीय राहुलजी गांधी येत आहेत। आज या ठिकाणी इथे बसलेले सर्व म्हणजे बंटी दादा आहेत, आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे AICC चे सेक्रेटरीज या ठिकाणी आलेले आहेत। विश्वजित दादा पण आज राहिले असते पण काही कारणास्तव आज नाही येऊ शकलेत। पण तुम्ही बघतायत आमचे सगळे पदाधिकारी, प्रदेशचे पदाधिकारी, ऑल इंडिया काँग्रेसचे पदाधिकारी, आजी माजी सगळे आम्ही या ठिकाणी आहोत। आणि आम्ही ज्या वेळेला पुणे सिटीमध्ये, आम्ही ज्या वेळेला राहुलजींमध्ये आणि विद्यार्थिनीमध्ये आम्ही दुवा बनायचा प्रयत्न करतोय, अतिशय उत्साहानं आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आज आम्ही टी शर्टचं इनॉग्रेशन इथं केलेलं आहे। उद्यापासून आमची सगळी टीम तुम्हाला टी शर्ट्स घातलेली दिसणार आणि विद्यार्थी पण आम्हाला टी शर्ट्स मागतायत। तर आजची जी प्रेस आहे हे आम्ही आज या ठिकाणी टी शर्ट्सचं इनॉग्रेशन इथं केलेलं आहे। तुमची साथ पण आम्हाला पाहिजे, कारण देशाचा विचार आम्ही करतोय। आजचा उद्याचा कार्यक्रम अजिबात राजकीय कार्यक्रम नाहीये। कोणी सिंबल लावून किंवा जयघोष त्या गोष्टीचे करणार नाही। जयघोष होतील ते फक्त आपल्या भारताचे, आपल्या देशाचे आणि विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या समस्यांचे। जय हिंद। बंटी भाई एक आप हिंदी में हो जाए। छात्रों की गूंज के माध्यम से हमारे नेता राहुल जी ने पूरे देश में पहले ये मुद्दा उठाया था नीट पेपर लीक का। करीबन 150 पेपर लीक इस देश में हुए हैं और जो युवा है, युवती है, उनके आकांक्षाओं पे पानी फेरा गया है भाजपा सरकार के माध्यम से। और इसीलिए छात्रों की गूंज के माध्यम से इनको सुनने के लिए, इनका दर्द देखने के लिए, इनको दिलासा देने के लिए राहुल जी आज 22 तारीख को पुणे में आ रहे और हजारों की संख्या में विद्यार्थिनी लड़कियां इस छात्रों की गूंज के कार्यक्रम में उपस्थित रही। सर, प्रश्न असा आहे की विरोधकांवर आरोप होतोय फक्त मुलींसाठीच कार्यक्रम का? असं आहे, आपण आई सावित्रींचं एक गाव आहे हो की नाही, महिलांची पहिली शाळा या ठिकाणी उभारली। आपली युनिव्हर्सिटी, मी पण त्या युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी राहिलेली आहे। आई सावित्रींच्या नावाने ती युनिव्हर्सिटी आहे। तर लेकींचा आवाज कुठेतरी ऐकला पाहिजे की नाही? मला म्हणजे भाजपचा आणि RSSचा आक्षेप महिलांच्या प्रगतीमध्ये असूच शकतो, त्याच्याबद्दल अजिबात काही दुमत नाही आहे, कोणालाच नाही आहे। पण या ठिकाणी आमचे 4-5 कार्यक्रम झाले। त्या कोट्याला कार्यक्रम झाला, डेहराडूनला झाला, अलाहाबादला त्या ठिकाणी झाला। आणि राहुलजींना ज्यावेळेला भारत जोडो मध्ये राहुलजी देशामध्ये फिरत होते त्यावेळेला युवती येऊन त्यांना सांगत होत्या की आम्हाला तुमच्या सोबत बोलायचं आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, वेगळ्या प्रकारे आम्हाला ते फेस करावे लागतात। आज जेव्हा युवतींना भेटलो तर त्यांना विचारलं की बाबा तुमचे प्रॉब्लेम्स आणि विद्यार्थ्यांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आणि विद्यार्थिनींचे प्रॉब्लेम्स वेगळे आहे की नाही आहे? तर त्या हो म्हटल्या। आणि त्या प्रॉब्लेम्सला वाचा फोडण्यासाठी, त्या समस्येचा हल या ठिकाणी पुण्यात एवढं माहेरघर कुठं असू शकतो बाबांनो, आणि म्हणून पुण्यात फोकस आमचा नाही याला हरकत नाही, बिलकुल सगळ्यांना परवानगी आहे। पण खूप ठिकाणी आम्हाला असं दिसलं की मुली मागे राहून जातात, मुली समोर राहतील। आणि आपल्या पुणे हे सगळ्यांचं माहेरघर आहे, जसं शिक्षणाचं माहेरघर आहे तसं आई सावित्री
च्या लेखी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसल्या पाहिजे. तुमच्याकडे मोठा कार्यक्रम होतोय पुण्यामध्ये पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश लागू केले कसं बघता याच्याकडे कशा पद्धतीने नियोजन होणार नाही आम्ही बघतच नाही त्याच्याकडे, आम्ही आमचं काम करतो. कारवाई तर होणार आता बघूया काय होईल ते. आम्हाला कार्यक्रमाला परवानगी मिळालेली आहे, तुम्हाला मिळेल पण ते पुढे जे येणारे जमावबंदी त्यांना सगळ्यांना मिळाली आहे परवा. आणि एकदा कार्यक्रमाला लिगल परवानगी मिळाली म्हणजे इलिगल कार्यक्रमाला त्या ठिकाणी बंदी आहे. लिगली आम्हाला कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी दिली. काही पोलीस आयुक्तांना आम्ही भेटून आलेलो आहे. नियोजन सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे. राज्यभरात मुली येणार आहेत त्यांनी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे स्कॅनर दिलाय कशा पद्धतीने जो सोशल मीडियावर जे क्रिएटिव्ह आमचं गेलेलं आहे सोशल मीडियावर, त्या क्रिएटिव्हवर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फ्री एंट्री आहे किंवा तिथं फक्त रजिस्ट्रेशन करायचं आणि एंट्री, आणि डायरेक्ट सुद्धा आले तर कुणाला तिथं थांबवलं जाणार नाही. त्यामुळे डायरेक्ट सुद्धा याला मुलींना परवानगी आहे. त्यामुळे तसा कुठलंही बंधन त्या ठिकाणी नाही. एक 22 तारखेला किंवा उद्याच आम्ही संध्याकाळी रूट कुठं आहे, पार्किंग कुठं आहे ते उद्या संध्याकाळी आम्ही व्हायरल करतो, जेणेकरून तुमच्या माध्यमातून ते सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल. नाही, आमची कॅपॅसिटी 20-25 हजारची त्या ठिकाणी आहे. रजिस्ट्रेशनही बऱ्यापैकी त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी झालेलं आहे आमचं. त्यामुळे अडचण त्यामध्ये कुठली नाही. 50,000च्या पुढे रजिस्ट्रेशन झालेलं आहे, कारण की हे राज्यभर आहे. राज्यातील मोठ्या नेत्यांनी राहुल गांधींना काही पॉईंट दिलेत का जे ठळक मुद्दे आहेत राज्यातील मुलींसाठी महिलांसाठी त्याच्यावर ते बोलतील. नाही, मला वाटतं हा आमचा इंटरनल विषय आहे. आम्ही काय दिलं नाही दिलं हे आम्ही सांगणं सुद्धा संयुक्त राहणार. नाही, पण मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. राहुलजी देशामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, महाराष्ट्रातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर अवेअर आहेत. त्यांना हे समोर लिहून नाही द्यावं लागत, बाकी लोकांना लिहून द्यायला लागले. जय हिंद, जय हिंद. ओके, काम. या पटकन या.